श्री स्वामी समर्थ. माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. दिवाळी ज्या सणाला खूप महत्त्व आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळीला खूप महत्त्व आहे. दिवाळी हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. तर दिवाळीमध्ये बघा या सणामध्ये वसुबारस, धनतेरस, नरक चतुर्थी, लक्ष्मी कुबेर पूजन, पाडवा आणि भाऊबीज या सर्वांचं आपण एकदम असं आनंदात स्वागत करत असतो. प्रत्येकजण आपल्या परिस्थितीनुसार सर्व गोष्टी करत असतो. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, का माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी या दिवसामध्ये आपल्याकडून जेवढं काम होईल किंवा मंगलमय व्हावं ह्यासाठी प्रत्येकजण प्रत्येक घरामध्ये, मग तो गरीब असू दे, श्रीमंत असू दे, मध्यमवर्गीय असू दे, सर्वजण प्रयत्न करत असतात. आपलं घर छान दिसावं, सुशोभित असावं, भरपूर सजावट केलेली असते. असं खूप काही आपण करत असतो या दिवाळी सणामध्ये. तर आता बघा, दिवाळी सणाची सुरुवात लवकरच होणार आहे. ती वसुबारस या सणाने होते. या दिवसापासूनच आपल्या घरामध्ये दिवे लावायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे आपण खरेदी करायला जातो, खरेदी करत असतो, वेगवेगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये आणत असतो. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये काही वस्तू महत्त्वाच्या असतात. त्यामध्ये आपल्या घरामध्ये आपण काही सेवा करत असतो, देवांची पूजा करत असतो. त्याचप्रमाणे मुख्य दरवाजालाही खूप महत्त्व असतं. बघा, मुख्य दरवाजा जिथून आपण आपल्या घरामध्ये सुखदुःख येत असतात, त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते. तर हा मुख्य दरवाजा कसा असावा किंवा या मुख्य दरवाजावरती काय काय असावं किंवा काही आपल्याला आपण काही उपाय करणार आहोत ते कसे करायचे, किंवा या दिवाळीच्या सणामध्ये केलेली लक्ष्मीची सेवा आपल्याला प्रसन्न करते, मन प्रसन्न राहावं यासाठी आपण आज मुख्य दरवाजा कसा असावा किंवा मुख्य दरवाजावर आपण काय सेवा करणार आहोत हे पाहणार आहोत. तर मुख्य दरवाजा हा आपला बघा घराचा आरसा असतो. खरं तर की आपला मुख्य दरवाजा कसा आहे, पूर्वीच्या काळात म्हणायचे ना की अंगणच घराची कळा सांगतं, तसंच आता आपला मुख्य दरवाजाच आपल्या घराची कळा सांगणार आहे की आपलं घर कसं असेल ते. त्यामुळं मुख्य दरवाजा, कोणतीही गोष्ट मुख्य दरवाजातूनच आत येत असते. मग या सणाच्या दिवसात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास व्हावा किंवा चांगल्या गोष्टी आपल्या घरात याव्या यासाठी आपण हा थोडासा प्रयत्न करणार आहोत. तर आपला मुख्य दरवाजा बघा, आता तुम्ही दिवाळीची सगळी साफसफाई केलेली असेल, सगळी साफसफाई झाली असेल, काहींची राहिली असेल, तर साफसफाई आपण करतच असतो. कारण दिवाळीचा खूप एवढा महत्त्वाचा सण असतो. महिला तर सगळं स्वच्छ करत असतात. त्यामुळं साफसफाई करून झाली असेल किंवा काहींची राहिली असेल तरी पण आपल्याला दिवाळीच्या सणामध्ये म्हणजे 28 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत आपल्याला मुख्य दरवाजावरती काही सेवा, काही उपाय करायचे आहेत. तर बघा, आपण घराला तोरण लावतो. काहींच्या घरी तर असं असतं की आपण जे तोरण लावलेलं असतं बघा, तोरण विणलेलं पण असतं, विणकाम केलेलंही तोरण लावलेलं असतं. काही ठिकाणी आपल्या घरामध्ये झेंडू आणि जांभ्याची पानं असतात त्याचं तोरण लावलेलं असतं. काही दिवसांपूर्वी लावलेलं असतं, ते काढलेलंही नसतं, तसंच राहिलेलं असतं. तर तसं करू नका, कारण की मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा असतो. तर ते तोरण थोडंसं सुकलं की त्या सणाला आपण लावलेलं असतं तेव्हा ते काढून परत निर्माल्यात टाकून द्यायचं असतं. पण आपण जर तुमच्याकडे जर रुद्राक्षाचं किंवा कवड्यांचं किंवा तुमचे जे कागदांच्या फुलांचं तोरण असतं ते लावलेलं असतं, तर तुम्हाला जर रुद्राक्षाचं किंवा कवड्यांचं तोरण हवं असेल तर ते तुम्हाला बाजारात कुठेही भेटू शकतं. बघा, कवड्यांचं तोरण का लावायचं, तर कवड्यांचं तोरण लावण्यामागचं कारण असं आहे की माता लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय आहेत आणि त्या कवड्यांवरती माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते. त्यामुळं कवड्या आणि माता लक्ष्मी आपल्या घरात येईल यासाठीच आपण कवड्यांचं तोरण लावलेलं जातं. किंवा बघा, हे जर तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही रोज आपल्या जे आपले सण चालू आहेत त्यामध्ये झेंडू आणि आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं असतं. आंब्याला खरं तर बाकीच्या सर्व महाग तोरणांपेक्षा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात महत्त्व असणारं तोरण ते कोणतं, तर आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांच्या तोरणाला खूप मान असतो या दिवसामध्ये. तर हेही आपण लावू शकतो. तर आपल्याला हे तोरण लावायचं आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर
या दिवसामध्ये तुम्ही रोज आंब्याचा एक डहाळा आपल्याला, जर तुम्हाला शक्य असेल, जर तुम्हाला भेटत असेल तर रोज आणायचं आहे. आणि या सणांच्या दिवसामध्ये आपल्याला आंब्याचा डहाळा आपलं जिथं तोरण लावलं आहे तिथं लावायचं आहे, कारण या आंब्याच्या डहाळ्याला खूप महत्त्व असतं. बघा, आपल्या घरामध्ये नकारात्मकता, माता लक्ष्मी तर आकर्षित होण्यासाठी आपण ह्या गोष्टी करत असतो. बघा, आपल्याला नकारात्मकता कमी व्हावी त्यासाठी आपण रांगोळी काढत असतो. रांगोळी ही खूप महत्त्वाची असते, कारण की जर एखादा नकारात्मक किंवा द्वेष मत्सर असणारा व्यक्ती जर आपल्या घरामध्ये येत असेल आणि आपल्या घराच्या समोर एखादी रांगोळी असेल, त्याच्याकडे त्याची नजर गेली तर अर्धी नकारात्मकता ही त्या रांगोळीत जाते. म्हणून काहींच्या दारात बघा रोज रांगोळी असते, कारण बाहेरून येणारा व्यक्ती हा आपल्या घरामध्ये कोणत्या शक्ती किंवा कोणते विचार घेऊन येतो हे आपल्याला माहीत नसतं. तर रांगोळी किंवा कवड्याचं तोरण जर आपल्या दारावरती असेल तर त्या माणसाच्या ज्या नकारात्मकता आहे ती कमी होण्यास मदत होते. वसुबारसेच्या दिवशी आपल्याला हे तोरण लावायचं आहे. जर तुम्हाला कवड्यांचं तोरण बाजारात कुठेही मिळत असेल तर वसुबारस या दिवशी आपल्याला ते घेऊन यायचं आहे आणि ते लावायचं आहे. या सणाच्या दिवशी आपल्याला रोज मुख्य दरवाजे स्वच्छ पुसायचा आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे. तुम्ही मग तो ओल्या कपड्याने पुसा, कोरड्या कपड्याने पुसू शकता किंवा नुसता स्वच्छ करू शकता, पण आपल्याला रोज स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावरती रोज हळदीचं लेपन करायचं आहे. रोज या आपलं जे सण आहे त्यात रोज आपल्याला हळदीचं लेपन रोज आपल्याला करायचं आहे. तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल, तुमचं जर स्वतःचं घर नसेल तरी पण आपल्याला रोज हळदीचं लेपन करायचं आहे, किंवा मी सांगितलं आहे त्या सेवा तुम्हाला रोज करायच्या आहेत. जरी तुम्ही भाड्याने राहत असाल तरी हळदीचं लेपन झाल्यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला गोपदम किंवा लक्ष्मी पावलं जे आपल्याला बाजारात त्याचे छाप मिळतात ते रांगोळीनं आपल्याला रोज दरवाजाच्या पुढं काढायचे आहेत. ते पण दाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला ते गोपदम आणि लक्ष्मीचे जे पावलं आहेत ते आपल्याला रोज काढायचे आहेत. आणि तुम्ही जर पांढऱ्या रांगोळीने काढत असाल तर त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे. रांगोळी तशीच ठेवायची नाही आहे. त्यानंतर आपल्याला हे झाल्यानंतर आपल्या उंबऱ्याची पूजा करायची आहे. त्याच्यावरती थोडेसे तांदूळ, थोडेसे फुलं ठेवायचे आहेत आणि धूपदीप लावायचा आहे. दरवाजावर बघा, दरवाजा पुसून घेतल्यानंतर दरवाजावरती कुंकवाने शुभ लाभ काढायचा आहे आपल्याला. बघा, ह्या सणांच्या दिवसामध्ये आपल्याला कुंकवाने, तुम्ही म्हणसाल की मी रेडीमेड आणून चिकटवलेला आहे, तर नाही, आपल्याला कुंकवानेच रोज शुभ लाभ काढायचा आहे. आणि शुभ एका बाजूला काढायचा आहे, मध्ये स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकाच्या दोन्ही बाजूला ज्या रेषा असतात त्या मर्यादा रेषा आपल्याला काढायच्या आहेत आणि नंतर आपल्याला लाभ असं लिहायचं आहे. हे आपल्याला रोज काढायचं आहे. स्वस्तिकाच्या दोन्ही बाजूला रेषा ओढायला विसरायचं नाही, ते रोज आपल्याला काढायचं आहे. हे सर्व दिवस आपल्याला, हे जे सणाचे दिवस आहेत तोपर्यंत आपल्याला हे करायचं आहे. मुख्य दरवाजाच्या समोर किंवा दाराबाहेर या सणामध्ये चप्पल ठेवायची नाही आहे, कारण चप्पल जेवढी नकारात्मक म्हणजे माता लक्ष्मीला अजिबात आवडत नाही. त्यामुळे चप्पल ही मुख्य दरवाजाच्या समोर कधीच काढू नये. सणांच्या दिवसात तर नाहीच, पण जिथं चप्पलची जागा आहे तिथं ठेवावी, कारण की मुख्य दरवाजावर जर चप्पल असेल तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही. त्याचप्रमाणे या दिवाळीच्या सणामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा आपल्याला दिवा आपल्या दरवाजाच्या एका बाजूला लावायचा आहे. त्याचप्रमाणे जी तुळस आहे, तुळशीजवळही आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे, कारण तुपाच्या दिव्याला खूप महत्त्व आहे. गाईच्या जो तुपाचा दिवा असतो त्याला खूप महत्त्व आहे. आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी, आपल्याला म्हणजे सकारात्मकता येण्यासाठी जी मदत करते ते तुपाचा दिवा असतो. म्हणून आपल्या दाराजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामधील जी स्त्री आहे किंवा ज्या स्त्रिया आहेत त्यांनी प्रसन्न राहायचं आहे. घरात क्लेश नको किंवा भांडण नको किंवा कोणत्याही जी आहे त्यात आनंदी समाधानी राहायचं आहे. आणि या सणामध्ये सर्वांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. उगाच चिडचिड करायची नाही किंवा हे नाही आहे ते नाही आहे असं नाही म्हणायचं. जे आहे ते समाधान आहे. आणि बघा, शेवटी आपल्या कर्माने आपल्याला भेटत असतं. जे आहे
ते आहे ते स्वीकारून तेवढ्यातच आपण समाधानी राहायचं आहे. जर समाधानच नसेल तर काय अर्थ आहे ना त्या गोष्टींना, की जर तुम्ही स्वतः चिडचिड करत असाल तर माता लक्ष्मी तरी तुमच्या घरात कशी येणार. म्हणून जे आहे ते आनंदाने म्हणजे रागवता न चिडता आनंदाने राहायचं आहे. मग माता लक्ष्मी आपल्या घरी येते आणि जे आहे ते कर्माने मिळतच असतात आणि शेवटी स्वामींची इच्छा असते. जे काही मिळतं ते स्वामींच्या इच्छेनं मिळतं म्हणायचं. आणि आनंदित ह्या सणाचा आपणही आनंद घ्यायचा आहे आणि आपल्या घरातल्यांनाही तो आनंद द्यायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.